ओके. तर आज आपण एक इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत. ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेन हे एक टेबल आहे. हा टेबल कसा काम करतो तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. आपण याच्या आधी तो पार्ट बघितलेला आहे. तर इथे थोडं चेक करूया आपण. ऑप्शन चेन थोडा आपला प्रॉपर तो झालेला नाहीये चॅप्टर. ऑप्शन चेन. तर ऑप्शन चेन एक टेबल आहे. हे ओनली ऑप्शन ट्रेडिंग साठी वापरला जातो आणि याचा मोस्टली युटिलायझेशन कोण करतात? ऑप्शन सेलर. ओके. तर याचा सगळ्यात जास्त उपयोग कोण करतात? ऑप्शन सेलर. तिथे आपल्याला सेलरचे पोझिशन्स हे दिसतात. तर ऑप्शन चेन मध्ये आता ऑप्शन मध्ये दोन सेगमेंट आहेत. एक आहे कॉल, दुसरा आहे पुट. मध्ये येतो स्ट्राईक. आता कॉल मध्ये पुन्हा दोन पार्ट आहेत. एक आहे ओवाय आणि दुसरा आहे चेंज इन ओवाय. त्यानंतर पुट मध्ये दोन पार्ट आहेत. ओवाय अँड चेंज इन ओवाय. आता ओवाय म्हणजे काय? ओपन इंटरेस्ट. ओके. कोणत्या स्ट्राईक प्राइस वर किती इंटरेस्ट आहे? ओपन इंटरेस्ट आहे. तर तो पार्ट इथे आपल्याला बघायला. आता इथे आपण बघूया ह्या टेबलमध्ये कसं आहे. कोणी स्क्रीनवर राईट करू नका. तर आता आपण कन्सिडर करूया की स्ट्राईक प्राइस 23,000, 23,050. ओके. आणि खाली आपण बघूया 22,950, 22,900. म्हणजे हे सगळे स्ट्राईक आहेत ज्याच्यात 50-50चा इंटरव्हल आहे. आणि मला इथं काय दिसून आलं की कॉल साइडला 23,050 ला ओवाय तयार झालेला आहे. कन्सिडर करूया आपण एक एक 2 लाख. ओके. 2 लाख ओवाय इथे तयार झालेला आहे आणि चेंज इन ओवाय तयार झालेला आहे 70,000. ओके. आणि पुट साइडला मला इथं दिसून येतं की 22,900 ला ओवाय तयार झालेला आहे 3 लाख आणि चेंज इन ओवाय तयार झालेला 80,000. आता हे काय म्हणजेच 2 लाख कॉन्ट्रॅक्ट आणि 70,000 कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉल सेलरने जे सी सेल केलेले आहेत. कोणता सी सेल केलेला आहे? 23,050चा सी. इथे एवढे कॉन्ट्रॅक्ट सेल झालेले आहेत. ओके. म्हणजेच आता सेलर एखादा सी कधी सेल करेल? ज्यावेळी त्याचा प्रीमियम कमी होईल किंवा त्याच्यावर मार्केट जाणार नाही. ऑटोमॅटिक प्रीमियम कमी होईल. समजा तुम्ही सी हे बघून सी 23,050 याचा प्रीमियम जो आहे समजा 100 रुपये तुम्ही काय केलात? सेल केलात. आता तुम्हाला प्रॉफिट कधी होईल? जर मार्केट 23,050च्या खालीच क्लोज झाला तर तुमचा 100चा प्रीमियम काय होईल? झिरो होईल. बरोबर आहे. आणि झिरो झाला म्हणजे तुम्ही तर सेल केला, तुम्हाला काय मिळेल? प्रॉफिट होईल. ओके. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट की इथे मला काय दिसून येतं की एवढा मोठा ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेला आहे आणि एकाने सी सेल केलेला आहे 23,050. त्याला बघून बऱ्याच जणांनी सेल केलेला आहे. म्हणजे याचा व्ह्यू काय झाला की मार्केट एखाद्या वेळेस वर जाईल पण 23,050 क्रॉस करणार नाही. आता कन्सिडर करा इथे 2 लाख होता, इथे 70,000 होता. आता 2 लाखाचा इथे 3 लाख झाला. 3 लाख झाला. इथे 70,000चे जे 1,70,000 झाले. याचा मिनिंग काय? कॉन्ट्रॅक्ट वाइंडिंग झाले. म्हणजे अजून बऱ्याच सेलरने कोणता सी सेल केलेला आहे? 23,050चा. ओके. म्हणजे सी सेलर कोणता स्ट्राईक सेल करेल की ज्याच्यावर मार्केट जाणार नाही. बरोबर आहे. आणि जर त्याच्यावर मार्केट गेला नाही तर त्याचा प्रीमियम कमी होईल, झिरो होईल आणि त्याला प्रॉफिट होईल. ओके. म्हणजे जर समजा कॉल साइडला चेंज इन ओवाय, मी तर काय म्हणतोय बघा, जर कॉल साइडला चेंज इन ओवाय मोर दॅन 20,000 जर क्रिएट झाला एखाद्या स्ट्राईक समोर, मोर दॅन 20,000 जर क्रिएट झाला एखाद्या स्ट्राईक समोर, तर ती स्ट्राईक काय म्हणून ऍक्ट करेल? स्ट्रॉंग रेजिस्टन्स. वर मार्केट जाणं थोडं डिफिकल्ट आहे. स्ट्रॉंग रेजिस्टन्स. बरोबर आहे. आणि तुम्ही हे बघून 23,050चा सी सेल करू शकता. आता ह्या केसमध्ये जर असं झालं तर कन्सिडर करा
इथे 3 लाखाच्या ऐवजी इथे आपण कन्सिडर करूया की 1 लाख झाला. बघा आधी किती होते 3 लाख, इथे 1 लाख झाला आणि इथे आपण बघतोय की चेंज इन ओआय समजा 8,000 झाला. बरोबर आहे. म्हणजे 1,70,000च्या ऐवजी 8,000 झाला. म्हणजेच काय की इथून सी सेलर पळून गेले. का पळून जातील? त्यांना कुठेतरी जाणवलं की मार्केट आता 23,050च्या वर जाईल आणि जर तो वर गेला तर प्रीमियम वाढेल आणि आपल्याला लॉस होईल. याला म्हणतो आपण अनवाइंडिंग. जर समजा आधी वाइंडिंग झालेलं आहे आणि जर अनवाइंडिंग होत चालला असेल तर समजून घ्या की सी सेलर हे पळून चाललेले आहेत. कोणत्या केसमध्ये पळून जातील की इथून मार्केट हा वर जाईल, हा रेजिस्टन्स कमजोर झाला, बरोबर आहे, तो ब्रेक होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत आणि लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळे इथून पळून जातील. म्हणजेच काय, रेजिस्टन्स वीक झाला, आता मार्केट 23,050 ही क्रॉस करेल. ओके, तर हा पार्ट आपल्याला इथे समजून येतो. आता इथे आपण कन्सिडर करूया की 3 लाख आणि 1,70,000. ओके, सेम आता पुट साइडला जसं 23,050 ला इथं सी सेल केलेले, तिथे काय केलेले असतील, पी 22,900 कन्सिडर करा. 100 रुपयाला काय केलं मी, सेल केलेलं आहे. ओके, याचं मिनिंग काय की जर इथे पी सेल केलेला आहे म्हणजे जर समजा निफ्टी इथे वरच क्लोज झाली तर याचा प्रीमियम काय होईल, 0 होईल. कारण मी सट्टा काय लावलाय, पी कुठंपर्यंत 22,900, पण निफ्टी कुठं क्लोज झाली, 22,940 22,950 ला क्लोज झाली. म्हणजे याचा प्रीमियम काय होईल, 0 होईल. ओके, म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटलं की मार्केट खाली पडेल पण 22,900च्या खाली जाणार नाही, म्हणून त्यांनी कोणता स्ट्राईक सेल केला, पी 22,900चा जो प्रीमियम 100 रुपयाचा आहे त्यांनी तो सेल केला. ओके, म्हणजे यांचं, आणि समजा इथेच आपण कन्सिडर करूया की इथे किती होतं, 3 लाख होतं, 3 लाखाचं इथे समजा 6 लाख झाला, इथं 80,000 तर 1,80,000 झाला. याचं मिनिंग काय की आणखी बऱ्याच लोकांनी कोणता कॉन्ट्रॅक्ट सेल केलेला आहे, 22,900चा. म्हणजे आता 22,900 हा काय म्हणून ऍक्ट करेल, स्ट्रॉंग सपोर्ट. काय म्हणून ऍक्ट करेल, स्ट्रॉंग सपोर्ट. ओके, म्हणजे कॉल साईडला आपल्याला काय भेटेल, स्ट्रॉंग रेजिस्टन्स, पुट साईडला आपल्याला काय भेटेल, स्ट्रॉंग सपोर्ट. ओके, तर हे आपल्याला इथे मिळेल. पण आपण कोण आहोत, आपण मोस्टली ऑप्शन बायर आहे, तर ऑप्शन बायरला याचा काय उपयोग होणार नाहीये. ओके, फक्त तुम्हाला काय समजेल की 23,050 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करतोय आणि 22,900 हा काय म्हणून ऍक्ट करतोय, स्ट्रॉंग सपोर्ट. याच्या पलीकडे आपल्याला काही कळणार. ओके, तर मग ऑप्शन चेनचा आपण कसा वापर करायचा, ऍज अ ऑप्शन बायर ऑप्शन चेनचा वापर कसा करायचा. ओके, तर हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे की कॉल साईडला मला काय भेटेल, स्ट्रॉंग रेजिस्टन्स. ज्या स्ट्राईक समोर चेंज इन वाय हा सगळ्यात जास्त तयार होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे, तर तो काय म्हणून करेल, स्ट्रॉंग रेजिस्टन्स. पुट साईडला आपल्याला काय भेटेल, स्ट्रॉंग सपोर्ट. म्हणजे आपण डायरेक्ट स्ट्राईक प्राइसचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट काढलेले. ओके, तर हे टेबल बघितल्यानंतर तुमचा आणखी पिक्चर क्लिअर होईल. ओके, तर हा पार्ट सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. तर मग ऑप्शन बायरनी ह्याच्यात कशा पद्धतीने काम करायचंय, तर ऑप्शन बायरनी इथे काय करायचंय, पीसीआर ह्याचा वापर करायचा, पुट कॉल रेशो. तर ते कसं करायचंय, तर तो पार्ट आपण बघूया. ओके, आपण कन्सिडर करूया. आता हा ओआयचा टेबल आहे, इकडचाही ओआयचा टेबल आहे, ओआयचा कॉलम आहे. आणि मी चेक केलं खाली टोटल ओआय किती क्रिएट झालेला आहे कॉल साईडला आणि पुट साईडला. तर मला असं दिसून आलं की कॉल साईडला ओआय तयार झालेला आहे 35 लाख. टोटल ओआय 35 लाख तयार झालेला आहे. ओके, आणि इकडे मी चेक केलं की ओआय तयार झालेला आहे नियर अबाउट 27 लाख. ओके, ओआय किती तयार झालेला आहे, 27 लाख. ओके, तर मला याच्यातून पीसीआर फाइंड आउट करायचा आहे, पीसीआर रेशो. ओके, तर आता पीसीआर बघा, पीसीआर म्हणजे काय, पुट कॉल रेशो. रेशो म्हणजे काय, भागाकार. पीसीआर पुट कॉल रेशो. ओके, म्हणजे इथे मला काय करायचंय, पुट डिवायडेड बाय कॉल. ओके, पुट डिवायडेड बाय कॉल. आता पुटची व्हॅल्यू किती आहे, 27 लाख. तर सर्वात सिंपल सांगतो तुम्हाला,
ज्या साईडला वाय कमी त्या साईडला मार्केट जाईल. सगळ्यात सिंपल. ओके. ज्या साईडला वाय कमी, आता वाय कुठल्या साईडला कमी आहे? पुट साईडला कमी आहे, म्हणजे मार्केट कोणत्या साईडला जाईल? पुट साईडला जाईल. ओके. तर इथे बघतो आपण 27 लाख डिवायडेड बाय 35 लाख. ओके. तर बोलायचं कोणी रेशो सांगेल? 27 लाख डिवायडेड म्हणजे 27 डिवायडेड बाय 35. तर आपल्याला 27 डिवायडेड बाय 35 0.77. तर किती येईल फुटफॉल रेशो? 0.77. 0.77 मीन्स मी असं म्हणेन की पीसीआर किती आले? 0.77 विच इज लेस दॅन 1. पीसीआर हा 1 पेक्षा कमी आलेला आहे. म्हणजे मार्केटचा ट्रेंड काय आहे? बेरिश. मार्केटचा ट्रेंड काय आहे? बेरिश. ओके. आता आपण असं कन्सिडर करूया, हे 35 लाख आहे आणि हा जो आलेला आहे तर हा आहे 42 लाख किंवा 42 लाख आपण घेऊया. ओके. आता कोणत्या साईडला वाय कमी झाला? कॉल साईडला. म्हणजे मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाईल? कॉल साईडला जाईल. मग सेकंड पार्ट, पुट डिवायडेड बाय कॉल. तर आता इथं पुट आहे 42 lakhs, कॉल आहे 35 lakhs. ओके. तर आता याचा रेशो किती येतो बघा? 42 डिवायडेड बाय 35 1.2. तर पीसीआर आला इथे 1.2 विच इज ग्रेटर दॅन 1. ओके. म्हणजे मी तर असं म्हणेन पीसीआर इज ग्रेटर दॅन 1. मार्केटचा ट्रेंड काय? बुलिश. ओके. मार्केटचा ट्रेंड काय असेल? बुलिश ट्रेंड असेल. आता थर्ड पार्ट, हा 42 लाख आहे आणि हा 43 लाख आहे. 1 ते 2 लाखाचा डिफरन्स आहे. ओके. पीसीआर 42 अँड 43. बरोबर आहे. तर थर्ड थर्ड जो थर्ड कंडिशन आपण बघूया. हा पहिला पार्ट कळाला पीसीआर. ओके. तर आपण थर्ड कंडिशन बघूया. 42 लाख आणि 43 लाख. 42, 43 0.97. ओके. म्हणजे हे तर आले 0.97. म्हणजे ऑलमोस्ट पीसीआर हा इक्वॅलेंट टू 1 आलेला आहे. तर मार्केटचा ट्रेंड काय राहील? न्यूट्रल. मार्केटचा ट्रेंड काय राहील? न्यूट्रल. जे 3 गोष्टी कळाले. कोणते कोणते 3 गोष्टी कळाले बघा याच्यात? फर्स्ट, जर पीसीआर आलेला पीसीआर ग्रेटर दॅन 1 असेल, मार्केटचा ट्रेंड बुलिश. सेकंड, पीसीआर लेस दॅन 1 असेल, मार्केटचा ट्रेंड बेरिश. थर्ड, पीसीआर इक्वॅलेंट टू 1 आला असेल तर मार्केटचा ट्रेंड न्यूट्रल. ओके. तर आता हे जे पीसीआर आहे ह्याचे 3 रेंज आहेत. लोएस्ट रेंज किती आहे? 0.5. न्यूट्रल रेंज 1. हायेस्ट रेंज किती आहे? 1.5. म्हणजे जर पीसीआर आता 0.77 होता, आणखी बेरीज झाला, 0.60 ला गेला, 0.55 ला गेला, 0.50 ला गेला, म्हणजे जेवढा पीसीआर कमी होत चाललाय याचं मिनिंग काय की मार्केट कोणत्या ट्रेंडला चालू आहे? बेरिश ट्रेंडला. ज्यावेळी पीसीआर 0.5 ला टच करेल किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी होईल, तर त्यावेळी कोणती कंडिशन आली मार्केटमध्ये? ओव्हर सोल्ड कंडिशन आली. ओव्हर सोल्ड. जसं आता जर बघितला तर पीसीआर 0.5 च्या खाली गेला होता, ओव्हर सोल्ड कंडिशन लागली. आता ज्यावेळी ओव्हर सोल्डला जातं, इथे प्रोबॅबिलिटी असते मार्केटमध्ये फ्रेश बाईंग येण्याची. ओके. काय प्रोबॅबिलिटी असते?
फ्रेश बाईंग, इथून पुन्हा मार्केट वर जाईल. 1 हा आपण न्यूट्रल कन्सिडर करतो. आणि थर्ड 1.5 ला गेला, मार्केट वर चला 1.2, 1.5, 1.30, 1.45, 1.50. ओके, जर पीसीआर 1.5 ला गेला किंवा ते थोडं वर गेला तर मार्केट हा कोणत्या कंडिशनला गेला? ओव्हर बाउटला गेला. ओके, म्हणजे इथून मार्केटमध्ये काय येण्याची शक्यता आहे? प्रॉफिट बुकिंग. पुन्हा मार्केट इथून खाली पडेल. ओके, तर हे आहे पीसीआर. तर मला ट्रेड कधी करायचं आहे? जर मी पीसीआर जर चेक केला तर मला ट्रेड कधी करायचं आहे? तर एक एक सिंपल टेक्निक सांगतो तुम्हाला. तुम्हाला आज ऑप्शन बाईंग निफ्टीमध्ये उतरायचं आहे, नाही उतरायचं आहे, बँक निफ्टीमध्ये उतरायचं आहे, नाही उतरायचं आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की कॉल ओवाय आणि पुट ओवाय ह्या दोघांमध्ये जो काही डिफरन्स असेल हा मिनिमम 6 लाखाचा जर असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये या. ओवाय 6 लाखाचा जर डिफरन्स आला किंवा त्यापेक्षा जास्त आला, तुम्ही मार्केटमध्ये नक्की उतरा. ओके, त्यावेळी मार्केटमध्ये एक चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल. 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख एवढ्या मुवमेंटला शक्यतो मार्केट हा काय राहील? न्यूट्रल राहील. बरोबर आहे. तर अशा वेळी मार्केटमध्ये शक्यतो जाऊ नका. ओके, ज्यांचा ओआयचा डिफरन्स मोठा आहे त्या वेळी मार्केटमध्ये नक्की तुम्ही काम करू शकता. ओके, तर आता हे कुठं बघायचं, कसं बघायचं तो पाठ आपण चेक करूया. ओके, तर त्यासाठी आपण जाऊया गुगलवर. आणि मी ते सर्च करतो ऑप्शन चेन. ओके, गुगलवर काय सर्च करायचं? ऑप्शन चेन. इथे येतं एनएससी इंडिया इक्विटी डेरिव्हेटिव्ह ऑप्शन चेन, त्याच्यावर क्लिक करा. आणि मी जसं आता टेबल सांगितला होता तुम्हाला, ओके, तर तो टेबल तुम्हाला इथे बघा. ओके, तर बघा जसं मी टेबल सांगितले तो वर बघा, इथे निफ्टी तुम्हाला बघायला मिळेल. निफ्टी, निफ्टी नेक्स्ट 50, फिने निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी यांचं तुम्ही इथे बघू शकता. इथे सिलेक्ट तुम्हाला एखाद्या स्टॉकचंही ऑप्शन चेन इथं बघता येतं. ओके, समजा जर मला बघायचं आहे कमिन्स इंडिया, कमिन्स इंडियाचं मी ऑप्शन चेन बघू शकतो. ओके, तर आता आपण सध्या निफ्टी बघूया. त्यानंतर एक्सपायरी डेट, आता निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरी कधी आहे? 30 तारखेला आहे, गुरुवारी. त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक स्ट्राईकचाही ऑप्शन चेन बघता येते इथे. समजा 24,150 बघायचा आहे तर तेवढाच ऑप्शन चेन इथं आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर असंही आपल्याला इथं करता येतं. ओके, सगळ्यांना कळालं? तर आता आपण इथे निफ्टीचं बघूया. इथे रिफ्रेश करायचंय तुम्हाला कंटिन्यू चालू मार्केटमध्ये. ओके, तर आता आपण बघितलं पहिला कॉलम कोणता आहे? कॉलचा. सॉरी, पहिला इकडचा टेबल कोणता आहे? कॉलचा. त्यामध्ये ओआय दिसतोय सगळ्यांना आणि चेंज इन ओआय. मध्ये काय आलं? स्ट्राईक. इकडे काय आलं? पुट्स, ओवाय अँड चेंज इन ओवाय. ओके, तर आता आपण काय करूया, चेंज इन ओआय जिथे जास्त आहे तिथे थांबायचं. ओआय तर तुम्हाला बघायला मिळेल जिथे चेंज इन ओआय मोठा दिसतो तिथे थांबायचा. इथे बघा 6 दिसतोय, 2, 20, मायनस. मायनस म्हणजे काय झालं? इथं अनवाइंडिंग झालं, पळून गेले. ओके, मायनस मायनस बघा इथे. आता हे जे काय तुम्हाला डार्क बॅकग्राऊंड दिसतं हे सगळे काय आहेत? इन द मनी स्ट्राईक प्राइस आहेत. व्हाईट बॅकग्राऊंड हे आउट ऑफ मनी, म्हणजे कॉलची इन द मनी स्ट्राईक प्राइस 22,950 पर्यंत, 23,000 आउट ऑफ मनी. कारण निफ्टी कुठं क्लोज झाले? 22,957 ला. ओके, आता इथं बघा आपण आलो, इथं बघा -15,000, -18,000. बघा जसं निफ्टी वर गेली तशी इथं पळून गेले बघा लोक. बरोबर आहे, सेलर आहे. ओके, तर इथं बघतोय आपण हायेस्ट आता मला कुठं दिसतोय? हायेस्ट मला कुठं दिसतोय बघा? 1,32,508. बरोबर आहे, इथे त्यापेक्षा आणि 11,000. इथे बघा, इथे हायेस्ट वाय कुठे आहे? 3,44,864 आणि ते 8,999. मग इथे बघा कसे हे केलेले आहेत, अनवाइंडिंग केलेले आहेत. ओके, आता राहिलेले कुठे आहेत? तिथे बघा 3,44,864. हे हॉरिझॉन्टल मी इकडे येतोय कुठे कुठल्या स्ट्राईक समोर आहे? 23,000. म्हणून आज तुम्हाला दिसतोय की 23,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम केलं. निफ्टी 22,957 ला क्लोज झाले. ओके, तर इकडे आपल्याला काय भेटलं? रेजिस्टन्स 23,000. जर 23,000 ब्रेक केला तर पुढचा रेजिस्टन्स कुठला भेटेल? इथे बघा
पण इथे अनवाइंडिंग झालेले आहेत बघा. म्हणजे एकदा 23,000 ब्रेक झाला, 23,050 ब्रेक झाला, तर बघा तुम्हाला निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट बघायला मिळेल कॉल साईडला. ओके, तर सध्या तरी 23,000 एक रिजेक्शन आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला. ओके, हे सगळे आउट ऑफ मनी, हे इन द मनी. आता पुट साईडला बघू आपण. तर हे पुट आहे, इथे ओआय आणि इथे चेंज इन ओआय. आता पुट मध्ये बघा चेंज इन ओआय, चेंज इन ओआय मध्ये जावा, खाली स्क्रोल करा, खाली स्क्रोल करा, स्क्रोल करा. शक्यतो ह्या डार्क आणि व्हाईटच्या बॉर्डरला यायचं आणि इथे चेक करायचं आपण. आता इथे बघा मला 1,31,000 आणि 2,25,000 इथे स्ट्रॉंग ओआय तयार झालेला आहे बघा. चेंज इन 1,00,000 जनरेट झालं. कोणता? 22,900 फार स्ट्रॉंग सपोर्ट झालाय बघा. 22,900 हा फार स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे. ओके, त्यानंतर 23,000. ओके, पण निफ्टी मध्ये इथे आपल्याला 22,000 तर हा स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय. ओके, म्हणजे इकडे सपोर्ट स्ट्रॉंग होत चाललेले आहेत बघा. इथे 1,31,000 म्हणजे, आणि इकडे त्याच कंपॅरिझन जर केलं तर पुट साईड कॉल साईडला मात्र रेजिस्टन्स स्ट्रॉंग दिसत नाहीत. चेंज इन कुठे 11,000 9,000 असे कुठे तर आपल्याला दिसत चाललेले आहेत. बरोबर आहे. तर हा पार्ट आपल्याला इथे बघायला मिळतो. याचं मिनिंग काय की मार्केटमध्ये पुट सपोर्ट स्ट्रॉंग होत चाललेले आहेत आणि रेजिस्टन्स वीक होत चाललेले आहेत. ओके, आणि ते मला दिसून येतं की 22,900 स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करतोय सध्या. ओके, तर 22,900 तुम्ही समजून हे करून ठेवा की 22,900 स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि 23,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ओके, तर आता आता आपल्याला जाऊया. हे झालं स्ट्रॉंग सपोर्ट, स्ट्रॉंग रेजिस्टन्स. ओआय बघा, इथे ओआयचा कॉलम बघा आणि खाली स्क्रोल करतो मी. टोटल ओआय चेक करायचं मला. तर कॉल साईडला ओआय तयार झालेला 61,56,148. कॉल साईडला ओआय किती आहे? 61,56,148. आता तेच आपल्याला पुट साईडला बघायचं. पुटच्या ओआयला बघूया आपण. आता सध्या तरी तर बघा पुटला वाय किती तयार झालेलं आहे? 54,68,427. म्हणजे इथे अजून पुटला वायचा काय कमी आहे. बरोबर आहे. आणि इकडे कॉलला वाय बघा 61,56,000 आणि इकडे 54,68,000 म्हणजे 55 लाख आणि हे 62 लाख. आता पुट डिवायडेड बाय कॉल, हा पुट आहे 55 आणि हे कॉल आहे 61. तर आपण इथे 55 डिवायडेड बाय 62.88 म्हणजे ओव्हरऑल ट्रेंड आणखी बेरिशच आहे. निफ्टीचा ओव्हरऑल ट्रेंड आणखी काय बेरिशच आहे, लेस दॅन 1. ओके, 10 लाखाचा डिफरन्स दिसतोय. ओव्हरऑल ट्रेंड निफ्टीचा अजून काय बेरिशच आहे. बरोबर आहे, तर हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही काम करायचं. तर ओव्हरऑल ट्रेंड निफ्टीचा अजूनही बेरिश आहे. सेम आता निफ्टी झाला, बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी मध्ये पण तुम्ही सेम ह्या बॉर्डरला यायचं आणि चेक करायचं. ओके, तर इथे तर बघा कॉल साईडला सगळे अनवाइंडिंग झालेले आहेत बघा, सगळे अनवाइंडिंग झालेले आहेत. निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. बरोबर आहे. आणि जर मी इथे चेक केलं खाली ओआय 36,25,000 झालेला आहे आणि पुट साईडला 26 लाख. आणखी इथे डिफरन्स हा कमीच आहे बघा. पण इथे तुम्हाला दिसून येतं की किती अनवाइंडिंग होत चाललं, म्हणजे कॉल साईडला मार्केट जाण्याची शक्यताही जास्त झालेली आहे. ओके, पण इथे आणखी ओआयचा जो डिफरन्स होता ऑलमोस्ट ओआय हा 0.5 ला टच केलेला होता, तिथून तो रिकव्हर करत 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 तो वर चाललेला आहे. बरोबर आहे. आणि ज्यावेळी 1च्या पुढे जाईल तर तिथून मार्केटचा ट्रेंड पुन्हा बुलिश ट्रेंड होण्याची शक्यता आहे. पण इथे आपण असंच म्हणूया की ओव्हरऑल ट्रेंड आणखी काय 36 आणि 26. पुट साईडला आणखी कमी आहेत कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे अजूनही ओव्हर जे सेलर साईड आहेत ते आणखी काय म्हणतात की मार्केटचा ट्रेंड आणखी जे आहे ते बेरिश ट्रेंड दाखवतो. ओके, पुट साईडला. त्यानंतर मिड कॅप निफ्टी बघूया आपण. तर इथे तर कॉन्ट्रॅक्ट फार कमी असतील. 4,60,000 2,93,000. ओके, कारण आता एक मंथली एक्सपायरी केल्यामुळे ते बऱ्याच गोष्टी आता चेंजेस झालेल्या आहेत. फिनी निफ्टी 2,38,000 1,85,000. एक्सपायरी बदलल्यामुळे
मंथली केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आता हे बदलत चालल्या. तर अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. आता हे चालू मार्केटमध्ये आपण उद्या बघूया प्रॉपर. उद्या आणि परवा आपण चेक करूया की प्रॉपर मार्केटमध्ये आता इथे ऑफलाईन बॅचेसचे लाईव्ह सेशन चालू आहेत. तर प्रॉपर मार्केटमध्ये कशा पद्धतीने ऑप्शन चेन ऑब्झर्व करायचा आहे तर तो पार्ट आपण इथे चेक करूया. ओके, तर सगळ्यांना समजलेलं आहे. तर हे टेबल थोडं बघा, आज ऑब्झर्व करा. ओके, चालू मार्केटमध्ये आपण एकदा चेक करूया. परवा मी घेतलेलं होतं याच्यावर लेक्चर, पण एकदा तुम्हाला, कारण ह्याचा मोस्टली युटिलायझेशन आपण ऍज अ सेलर म्हणून करू शकतो ह्या टेबलचा. ऍज अ बायर म्हणून याचा एवढा जास्त उपयोग होत नाही. ओव्हरऑल ट्रेंड फक्त आपल्याला इथे कळू शकतो. ओके, समजलं सगळ्यांना? तर पुन्हा एकदा आपण लाईव्ह सेशन मध्ये याचं रिव्हिजन घेऊया. तर आता आपल्याला ऑप्शन ग्रीक्स, ऑप्शन स्ट्रॅटर्जी हे 2 चॅप्टर राहिलेले आहेत आणि त्यानंतर येतो ट्रेडिंग सायकोलॉजी. आणि लाईव्ह सेशनवर थोडा आता फोकस करूया आपण. तर जे जे ट्रेड करतायत, तुम्ही जे ट्रेड प्लॅन करतायत, बरेच जणांनी त्याचा जो काय चार्ट अनालिसिस आहे डेली मला पाठवत चला. ओके, तर ते प्रॉपर लक्षात राहील. तुमचे काय डाऊट्स आहेत ते मला व्हॉट्सअप करा, म्हणजे आपण त्यात क्लिअर करूया. ओके, तर तुमचे काय डाऊट्स असतील, काय कोणता पार्ट तुम्हाला रिवाइज करायचा असेल तर तो सगळा पार्ट मला आज व्हॉट्सअप करा, जेणेकरून पुढच्या सेशन मध्ये आपल्याला ते रिवाइज करता येतील. ओके, चालेल. बाकीचा पार्ट आपण उद्या उद्या थेरी पार्टच घेऊया, ऑप्शन ग्रीक्स, आणि त्यानंतर मग आपण लाईव्ह सेशन कंटिन्यू करूया. ओके, तुमचे डाऊट्स, काय क्वेरीज जे असतील ते आज मला व्हॉट्सअप करा, जेणेकरून मी पुढच्या सेशन मध्ये ते ऍड करेन. बरोबर आहे. कोण ट्रेड करत असेल तर ते मला शेअर करत चला. कोण अनालिसिस करत असेल तेही मला शेअर करत चला, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, त्यात काही सजेशन देता येतील किंवा त्यात काम करता येतील. आता इथून पुढे थोडं ऍक्टिव्हली तुम्ही पार्टिसिपेट करा. बरोबर आहे. तुमचे काय डाऊट्स आहेत ते मला पाठवा. प्लस जर ट्रेड करत असाल तर मला सांगा एकदा, स्वतः स्वतः ट्रेड करायला जाऊ नका. ओके, तर उद्यासाठी निफ्टीचा अनालिसिस तुम्ही तुमच्या मेथडने आतापर्यंत आपण जे शिकलेलं आहे ते अनालिसिस मला व्हॉट्सअप करा. आपण बघूया, डिस्कस करूया की चार्ट अनालिसिस तुमचं काम चालू झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे. ओके, चालेल. बाकीचा ऑप्शन ग्रीक्सचा पार्ट आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करूया. थँक्यू.